नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विषय थोडा गंभीर आहे. तो का आहे ते तुमच्या लक्षात येईलच, आणि म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला काही वाक्य ऐकवतो म्हणजे ते काय बोलले ते मी बोलून तुम्हाला सांगतो. पहिलं वाक्य आहे की तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला मी इज्जत देतोय, इज्जतीत राहा. उगीच माझ्या टिंबमध्ये बोट घालायला येऊ नका. तो काय बोललाय ना ते गेलं त्याच्या आईच्या टिंबमध्ये. कळलं मी का म्हटलं की विषय गंभीर आहे. हे कोण बोलतंय, ही कोणाची वाक्य आहेत. जर एखादा सामान्य माणूस सार्वजनिक ठिकाणी जर अशा पद्धतीची भाषा वापरून जर बोलला असता तर त्याच्या बाबतीत काय घडलं असतं सांगायची गरजच नाही आहे. पण दस्तूर खुद्द खासदार आपल्या महाराष्ट्राचे खासदार अशा पद्धतीने बोललेत. आणि कुणाशी बोललेत तर पत्रकारांशी बोललेत. पत्रकार त्याचं काम करतोय. त्याला पत्रकाराचं शेवटी काम काय आहे की तो प्रतिक्रिया घेतोय. प्रतिक्रिया घेण्यासाठी तो तुमच्याकडे आलेला आहे. त्याचं काय चुकलंय. इज्जतीत राहा. इज्जत देतोय ना, इज्जतीत राहा म्हणजे काय. ही धमकी हे अशा पद्धतीचं काय शिवीगाळ करत बोलणं हे एका खासदाराने केलंय. तो खासदार कोण, जो आत्ता नुकताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेला आहे. 6 खासदार गेलेत आपल्या माहिती आहे. त्यातला एक खासदार त्याने गेल्या कालपासूनची जर त्यांची वक्तव्य ऐकली तर आपल्या महाराष्ट्राचे हे नेते आहेत, हे आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत हे सांगायला सुद्धा आपल्याला आता लाज वाटायला लागेल. अशा शब्दांमध्ये हे खासदार महाशय बोलतायत, माध्यमांच्या समोर बोलतायत. आणि एवढं बोलून ते थांबत नाहीत. ते असं म्हणतात, जा हे रेकॉर्ड केलंय ना, जा कोणाकडे घेऊन जायचं तिकडे जा. कमिशनरकडे घेऊन जायचंय, पोलिसांकडे घेऊन जायचंय, जा घेऊन जा, काय होत नाही. हा माज, ही मगरुरी ही येते कुठनं, ही आली कुठनं, यांच्या पाठीशी नेमका आहे कोण, हा प्रश्न आता आपल्याला विचारावा लागणार आहे. मी पहिल्यांदा त्या खासदाराचं नाव सांगतो तुम्हाला. खासदार संजय दिना पाटील, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेत. आता हे सगळं का झालंय याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये जाणून घेऊ. 6 खासदार गेल्यानंतर आज महाराष्ट्रातलं वातावरण हे तापलेलं आहे. राजकीय वातावरण तापलंय. आज लोकांच्या सुद्धा जर आपण प्रतिक्रिया बघितल्या तर लोक देखील हे जे 6 खासदार गेलेत या 6 खासदारांच्या बाबतीमध्ये चांगलं बोलत नाही आहेत. यांनी चूक केली आहे असंच बोललं जात आहे. यांनी अशा पद्धतीने धोका द्यायला नव्हता पाहिजे, ही भाषा सध्या त्या मतदारसंघातले मतदार बोलताय. आणि बरोबर आहे, का नाही बोलणार ते. आज ज्या विश्वासाने त्यांनी तुम्हाला मत दिलं, ते मत का दिलं तर तुम्ही या पक्षामध्ये आहात, त्या पक्षाकडे बघून, तुमचं काम बघून तुम्हाला मतदान केलं. तुम्ही त्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलात म्हणून लोक ही संतप्त झाली आहेत. तुम्ही काही प्रतिक्रिया ऐका, तुम्ही कानोसा घ्या. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपले सगळे दर्शक आहेत, विविध भागांमध्ये राहणारे आहात ना, तुम्ही लोकांची कुजबूज ऐका. तुम्हाला ह्याच प्रतिक्रिया ऐकायला मिळतील की या खासदारांनी योग्य केलेलं नाही. मुद्दा काय आहे तर मुद्दा या सगळ्यावरनं हे खासदार गेल्यानंतर राजकीय वातावरण पेटलंय. आज एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे ऑपरेशन तुडवा ही चर्चा सुरू आहे. ऑपरेशन तुडवा म्हणजे काय तर आता नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा झाला, मेळावा झाला.
दोन्हींचा झाला, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाही झाला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाही झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये हेच सांगण्यात आलं की हे खासदार जे आहेत, जे आपल्याला दगाफटका करून निघून गेलेले आहेत, आता वेळ आली आहे यांना उत्तर देण्याची. उत्तर काय? जे बाळासाहेबांनी आपल्याला सांगून ठेवलंय, जे आपल्याशी धोकेबाजी करतील, जे आपल्याशी दगाफटका करतील, त्यांना तुडवा. आणि म्हणून ऑपरेशन तुडवा सुरू झालंय. ऑपरेशन तुडवामध्ये आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे आता सहा खासदार आहेत. या 6 खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत, तिथल्या मतदारांशी संवाद करणार आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद करणार आहेत. जे कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत त्यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद करणार आहेत. आणि उद्या हे खासदार जिथे दिसतील तिथे त्यांना तुडवा. हा एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अघोषित असा आदेश असा आपण समजूया. लगेच काही कोणी तुडवायला निघतंय किंवा काय अशातला भाग नाहीये किंवा अशा काही घटना घडलेल्या नाहीयेत. पण परवाच्या दिवशी संजय दिना पाटील यांच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये, ईशान्य मुंबईमध्ये आंदोलन झालं. हे आंदोलन उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्या आंदोलनावरनं संजय दिना पाटलांनी काय भाषा वापरली आहे एक लक्षात घ्या. एक तर मुळामध्ये अशा पद्धतीने आंदोलन करणं, मोर्चा काढणं, विरोधामध्ये आपल्याला जी गोष्ट अमान्य आहे किंवा जी चुकीची वाटते त्याविषयी आवाज उठवणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, संविधानानं दिलेला अधिकार आहे. आपण अशी प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आपण करू शकत नाही. तर या आंदोलकांवर संजय दिना पाटील असं म्हणाले की माझ्याकडे बॉम्ब आहेत, मी बॉम्ब टाकीन, तुम्ही सगळे जर आंदोलन करत असाल तर तुम्हाला स्मशानात पाठवीन. ही भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली. याच्यावर संजय राऊतांनी मग प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले की यांच्याकडे बॉम्ब आले कुठून, मग याची चौकशी व्हायला पाहिजे. हे स्मशानात पाठवतील ही धमकी देत आहेत, मारून टाकण्याची धमकी देत आहेत, आम्ही गोळ्या घालू असं म्हणतायत. या विरोधामध्ये संजय राऊत यांनी एक पत्र तयार केलंय आणि ते मुंबईचे पोलीस कमिशनर जे आहेत त्यांना हे पत्र दिलंय की यांची चौकशी व्हायला पाहिजे, यांच्या घरादाराची चौकशी व्हायला पाहिजे, यांच्या घराची झाडाझडती घेतली पाहिजे. कारण यांच्याकडे जर बॉम्ब असतील तर मग हे बॉम्ब कुठून आले, मग ते का करतायत, मग यांची बॉम्ब करण्याची फॅक्टरी आहे का, असे सगळे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले. एक लक्षात घ्या, हे राजकीय सगळे काय म्हणतात क्रिया प्रतिक्रिया या सगळ्या सुरू आहेत. पण आज जेव्हा संजय राऊत अशा पद्धतीने बोलतात त्याची प्रतिक्रिया घ्यायला आज संजय दिना पाटलांना पत्रकारांनी गाठलं. जरा माझं हे बघू नका, तुम्ही अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं. तुम्ही लिखे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय, तुम्हाला जेवायला देतोय, काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. ठीक आहे, मला मान्य आहे. आपण म्हणजे आत्ताच नुकतीच मी हे व्हिडिओ करत असतानाच माझ्या सहकार्याने मला आत्ता सांगितलं की याच्यावर आत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिक्रिया देत आहेत. एकनाथ शिंदे असं म्हणाले की ज्या दिवसापासून हे खासदार आमच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून संजय राऊत हे सातत्याने संजय दिना पाटलांवर टीका करतायत, त्यांच्यावर वाटेल त्या शब्दांमध्ये टीका करतायत, त्यांच्या घरादारावर बोलतायत, त्यांच्या कुटुंबावर बोललं जात आहे. आणि हे सगळं कुठंतरी त्यांना सहन झालं नाही
या सगळ्याचा अतिरेक झाला आणि म्हणून त्यांचा संयम सुटलाय. पण मी संजय दिना पाटलांशी चर्चा करणार आहे. त्यांना मी सांगणार आहे की तुम्ही पत्रकारांची माफी मागा आणि परत अशा पद्धतीची वक्तव्य ही होता कामा नयेत. ठीक आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, सर्वेसर्वा आहेत. त्यांनी याची दखल घेतली आणि त्यांनी संजय दिना पाटलांना समज दिली आहे. हे सगळं ठीक आहे, पण मूळ मुद्दा शेवटी इथंच राहतो की ते पत्रकारांना जेव्हा असं म्हणतात की तुम्ही जा, कोणाकडे जायचंय तिथे जा, पोलिसांकडे जायचंय काही होत नाही, पोलीस बघून घेतील, आम्ही बघून घेऊ, काय करायचं. म्हणजेच काय, पोलीस तुमच्या हातात आहेत, पोलीस यंत्रणा तुमच्या खिशात आहेत हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तुम्ही पत्रकारांना धमकावता. तुमचा संयम जरी कितीही तुमचा संयम सुटत असला तरी तुम्ही ठीक आहे ना, पत्रकारांना सांगा मला याच्यावर भाष्य करायचं नाही. असे कितीतरी नेते आहेत की मला नाही बोलायचं आता याच्यावर, नका बोलू. तुम्ही बोलताय, पत्रकार विचारणारच आहे, पत्रकारांना विचारणं हे पत्रकाराचं काम आहे आणि तो ते विचारणार. तुम्ही जितकं बोलणार तितका प्रश्न उपस्थित होणार. तुम्हाला जर तुमचा संयम सुटतोय असं जर वाटतंय तर तुम्ही निघून जायचं होतं, प्रतिक्रिया देणं टाळायचं होतं. मी प्रतिक्रिया देणार नाही, मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारू नका बोलायचं होतं. हा प्रसंग घडलाच नसता. पण तुम्ही पत्रकाराला आईवरनं शिवी देताय, बहिणीवरनं नाही, माफ करा, आईवरनं शिवी देता. तुम्ही पत्रकारांना म्हणताय चल तुझ्याशी इज्जतीत बोलतोय, इज्जतीत राहा, हे धमकावण्याची सूर तुम्ही पत्रकारांना बोलताय. पत्रकार पत्रकाराचं काम करतोय आणि अशा पद्धतीने जर का पत्रकारांशी कोणी नेते जर का वागले तर याच्या पुढच्या काळामध्ये पत्रकारांना सुद्धा एक भूमिका घ्यावी लागेल की अशा नेत्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला याच्या पुढच्या काळात आम्ही जाणार नाही, ही भूमिका पत्रकाराला घ्यायला लागेल. तेव्हाच ही लोक सरळ येतील. आज यांना कशाचाही धाक नाही आहे, यांच्या हातात यंत्रणा आहेत आणि हे बोलून दाखवत आहेत की आम्ही पोलीस बिलीस काही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, जा तुम्ही कुठं जायचं ते. का? तुम्ही नेते आहात म्हणून, तुमच्या हातात तुमच्या यंत्रणा आहेत म्हणून. आज सर्वसामान्य माणसाच्या बाबतीमध्ये झालं असतं, एखाद्या पत्रकाराकडनं असं झालं असतं तर तुम्ही सोडलं नसतं. या गोष्टीचा संताप आहे आणि म्हणून एक पत्रकार म्हणून सुद्धा प्राईम टाईम महाराष्ट्राच्या याच प्लॅटफॉर्मवरनं मी सांगतो की एक भूमिका ही स्पष्टपणाने आपल्याला घ्यावी लागेल. आगामी काळामध्ये जर अशाच पद्धतीने पत्रकाराशी बोलण्याचा रोख जर या नेत्यांचा राहत असेल तर तोही पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकार या पुढच्या काळामध्ये जर फार अतिरेक झाला तर संबंधित कुठल्या यंत्रणेकडे काय कळवायचं ते तर कळवतीलच, पण तुमच्या प्रतिक्रिया घ्यायला आणि तुम्हाला मोठं करायला पत्रकार बसलेला नाही. आम्ही तुम्हाला मोठं करतोय असं नाही, आमचं काम फक्त आम्ही तुम्हाला करतोय, पण तुम्हाला हौस आहे, तुम्हाला चमकायचं आहे, तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्यातून तुम्हाला मोठं व्हायचं आहे म्हणून तुम्ही माध्यमांच्या कॅमेराच्या समोर येता. हे विसरून जाऊ नका संजय दिना पाटील. आज पत्रकार आणि माध्यम यांची ताकद ही इतिहास काढून एकदा बघा. सत्ता देखील उलटवलेल्या आहेत माध्यमांनी. जिथे योग्य तिथं योग्यच, पण अयोग्य गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. हे देखील या आधीच्या माध्यमांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीची भाषा ही महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्यामधल्या नेत्यांना शोभत नाही. हे तितकंच सत्य आहे. म्हणजे मी फक्त संजय दिना पाटलांच्याच बद्दल बोलतोय असं समजू नका. आत्ताचा विषय फक्त तो आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी संजय राऊत सुद्धा डोंट कट असं करून त्यांना जे काही मधल्या ज्या काही शिव्या द्यायच्या होत्या त्या त्यांनी दिल्या. मी तर म्हणतोय अशा वेळेला पत्रकारांनी सुद्धा कॅमेरे बंद करावेत आणि निघून जावेत. यांच्या शिव्या पोचवण्यासाठी आपण इथे आलेलो नाही आहोत. आपण यांचा कंटेंट, यांचा मुद्दा, यांची भूमिका ही लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यामुळे सध्या या नेत्यांना असं वाटतंय की माध्यमासमोर यावं, आपण शिवीगाळ करावी, आपण किती महान नेते आहोत हे जनतेला दाखवावं. त्यांच्या एक 4-2 टाळक्यांमध्ये टाळ्या वाजतात आणि याचं त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी वेगळे आहोत.
असं नाही आहे आणि असं चालणारही नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, सुसंस्कृत राज्यामध्ये अशा गोष्टींना थारा नाही. वेळ आली की मतदारच तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. मी इथेच थांबतोय. तुम्हाला देखील पटला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये अगदी निर्धास्तपणे काय वाटतंय तुम्हाला ते नक्की टाका. धन्यवाद.